हॅलो मुलांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द एन्शियंट इंडियन डॉक्टर चरक. हा जो चॅप्टर आहे त्याचे चॅप्टर एक्सरसाइज बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे वॉर्मअप क्वेश्चन. मॅच द प्रॉब्लेम विथ द कॉमन होम रेमेडी. होम रेमेडीज म्हणजे काय, तर घरगुती उपाय. तर एका बाजूला तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले आहे आणि एका बाजूला होम रेमेडीज दिलेले आहे. आता कफ बरोबर काय जाणार, अडुळसा. स्टमक एक म्हणजे पोटदुखी बरोबर होणारे पुदिनहरा किंवा अजवाईन. उंड म्हणजे जखम, त्याच्याबरोबर आपण टर्मरिक पेस्ट. कोल्ड, जिंजर टी. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग. हु वॉज चरका? आन्सर, चरका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिजिशियन्स ऑफ एन्शियंट इंडिया and one of the founding fathers of Ayurveda. Question number 2, which famous book did Charaka write? Charaka wrote the famous book Charaka Samhita, a detailed text on medicine. टेक्स्ट म्हणजे काय तर मुलांनो, ग्रंथ. त्यांनी डिटेल्ड असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे चरक संहिता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट क्वालिटीज डीड चरका से अ गुड डॉक्टर शुड हॅव? कुठल्या क्वालिटीज गुड डॉक्टर्समध्ये असल्या पाहिजे असं चरका यांनी सांगितलेलं आहे. चरका सेड दॅट अ गुड डॉक्टर शुड बी वाईज, compassionate and deeply observant. Next question, what message does the line healing begin with care and compassion convey? Answer बघा, the line conveys that healing is not only about medicines. A doctor should also show care, kindness and compassion towards the patient. Question number 5, why is Charaka called one of the founding fathers of Ayurveda? Answer, Charaka is called one of the founding fathers of Ayurveda because he made important contributions to medicine and wrote the Charak Samhita, which covered anatomy, diagnosis, treatment and ethics. Question number 3, what do we call the doctor who does special advanced study of? सो आपल्याला इथे सांगायचं मुलांनो की प्रत्येक आपले जे बॉडी पार्ट्स असतात त्याचे स्पेशल डॉक्टर्स असतात. ठीक आहे, तर त्यांना आपण काय नावाने बोलवत असतो. आता इथे बोन दिलेलं आहे. बोनच्या डॉक्टरांना आपण म्हणतो ऑर्थोपेडिस्ट. ब्रेन अँड स्पाइन न्यूरोलॉजिस्ट. टीथ डेंटिस्ट. आय ऑप्थेमॉलॉजिस्ट. हार्टच्या डॉक्टरांना आपण म्हणतो कार्डिओलॉजिस्ट. स्मॉल किड्सच्या डॉक्टरांना आपण म्हणतो पीडियाट्रिशियन. स्किनसाठी जे डॉक्टर्स असतात त्यांना आपण म्हणतो डर्मॅटोलॉजिस्ट. क्वेश्चन नंबर 4, ॲडवर्ब्स. अंडरलाईन द ॲडवर्ब अँड आयडेंटिफाय इट्स टाईप. आपल्याला ॲडवर्ब ओळखायचं आहे आणि तो कुठल्या टाईपमध्ये येतो ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, स्वप्नील रॅन स्विफ्टली टू कॅच द बस. स्विफ्टली ॲडवर्ब आहे आणि कुठला ॲडवर्ब आहे ते ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. द टर्टल मूव्ड स्लोली. स्लोली adverbs of manner. I will call you later. Later adverbs of time. The children shouted loudly. Adverbs of manner. Please put it here. Adverbs of place. It is warm inside. Adverbs of place. Sarita finished her work yesterday. Yesterday adverbs of time. Question number 4 B. Use the given adverbs and make sentences. Behind. The children are playing behind the house. There. Please keep your bag there. थर्ड दिलेलं आहे upstairs. त्याचा आन्सर, my sister is studying upstairs nearby. There is a hospital nearby. म्हणजे तुम्हाला ॲडवर्ब्स दिलेले होते, त्याला तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करून मुलांना लिहायचं होतं. नेक्स्ट, write the adjectives from the lesson. Any 4 adjectives from the lesson. Golden, old, curious, ancient. तुम्हाला कुठलेही 4 adjectives लेसनमधून चूज करून लिहायचे होते. त्यातलं बघा, गोल्डन, ओल्ड, क्युरियस, ancient. क्वेश्चन नंबर 6, मॅच द रूट वर्ड्स विथ सुटेबल सफिक्सेस. तर बघा, सफिक्स म्हणजे काय मुलांनो, लेटर्स ॲडेड टू द एंड ऑफ अ वर्ड फॉर्म अ न्यू वर्ड. म्हणजे वर्डच्या शेवटी काही लेटर्स ॲड केल्याने एक नवीन वर्ड तयार होतो. आता तुम्हाला रूट वर्ड काय आहे, डीप.
ly त्याला सफिक्स लावलं तर डीपली. ट्रीट ट्रीटमेंट. वंडर वंडरफुल. इल इलनेस. प्रिव्हेंट प्रिव्हेन्शन. एक्झामिन एक्झामिनेशन. तुम्हाला रूट वर्ड पण दिलेले आहे, सफिक्स पण दिलेले आहे आणि त्याच्याशी तयार झालेले न्यू वर्डसुद्धा तुम्हाला करून दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट सुश्रुता अँड नागार्जुना. Sushruta was an ancient Indian physician and surgeon. He is famous for his contributions to surgery and is often regarded as one of the pioneers of ancient surgery. Nagarjuna was an ancient doctor, scholar associated with medicine, science, and Ayurveda. He made important contributions to the development of medical knowledge. Question number 8. Prepare a poster about Indian scientist. Indian scientists बद्दल तुम्हाला एक पोस्टर तयार करायचं आहे. Indian scientists our pride. C.V. Raman physics. APJ Abdul Kalam aerospace science. Homi J. Bhabha nuclear science. Jagdish Chandra Bose physics and biology. Srinivasa Ramanujan mathematics. Message: Indian scientists have made great contributions to science and inspired generations. अशा प्रकारे तुम्ही एक चार्ट पोस्टर तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता मुलांना. क्वेश्चन नंबर 9 हा एक्सरसाइजमधला लास्ट क्वेश्चन आहे. ऑब्झर्व द मेडिसिनल प्लांट्स अँड राईट देअर नेम्स अँड युजेस. तुम्हाला हे जे मेडिसिनल प्लांट्स दिलेले आहेत त्याचे युजेस लिहायचे आहेत. बघा, ॲलोवेरा use, it is used for skin care and soothing minor skin problems. Tulsi, it is traditionally used for cough, cold and other common ailments. Next, neem, it is traditionally used for skin care and has a medicinal properties. Next is pudina or mint. Use, it is traditionally used to help with the digestions and stomach discomfort. आय होप मुलांनो हे जी एक्सरसाइज मी शेअर केलेली आहे ती तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. जर व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग.